दारुगड बये दारुगड. कोणाला बघ होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर. रोज वस्तूचं देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आपण आहोत PWD कंपाऊंड तहसीलदार कार्यालयाच्या समोर, DN रोड, अंधेरी पश्चिम या ठिकाणी. आणि इथल्या सुनबाई आहेत कस्तुरी लिमई आणि सासूबाई आहेत धनश्री लिमई. या दोघींना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. चला भेटूया. सुनेचा सूर सारे होतील बेहाल. सासूबाईंचं पाठबळ, सुनांची तळमळ, आजची जुगलबंदी पैठणीसाठी पैठणी अर्थात सासूचीच. सुनेचीच. भाऊजी एक मिनिट हा. मूर्ती अशी साजरी ग ओठावर बासरी, कासले फुला संगती. कुणी म्हणा आदेश, कुणी म्हणा बंदेकर, भाऊजींना नवे किती. वा वा वा. भाऊजी आले उठून, वहिनी आल्या नटून, भाऊजी दिसतात उठून, वहिनी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. वा 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 वा. किती सांगू मी सांगू कोणाला, किती आनंदी आनंद झाला. सासूबाई आणि सूनबाई या दोघींनी एकमेकींच्या सुरात सूर मिसळलेत, हीच आनंदाची गोष्ट आहे सगळ्यात. आधी एक अक्षर देतो, उखाणा घ्या. कसं ते गाण्याचं शेवट कसं होता? आज आनंदी आनंद झाला. ल ल बघू कोण घेणार उखाणा दोघींपैकी. लाल फुल वाचे गणपतीला वाकून, बांदेकरजी आले म्हणून. केशवरावांचं नाव घेते, बांदेकर आले म्हणून. चला वा वा. तुम्ही उखाणा सुरू केला वाटतं. तुम्ही घ्या, कोणताही घ्या. घ्या. कुंजवनात खेळणाऱ्या राधिकेला कृष्ण म्हणतो हात, मयुरेशरावांना भरवते आम्रखंडाचा घात. आम्रखंड खाल्लं. आता त्या ओळख परत घ्या. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे मिस्टर मयुरेश. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. आजी माझी. नमस्कार आजी. आणि ही माझी नणंद भाग्यश्री. बरं नमस्कार. आणि हे तिचे मिस्टर राहुल. नमस्कार. आणि ही प्राजक्ता मामांची मुलगी. आणि हा आमचा सगळा मित्र परिवार. नमस्कार. नमस्कार. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं माहेर? माझं पापडी वसई. सगळं बालपण तिकडेच हो. गेलं. आणि मग मिस्टर कुठे भेटले तुम्हाला? ते कल्याणचे, मी थांबा. वसईची. तुम्ही कल्याणला का? कल्याणला. आणि मग तुम्हाला कोणी सांगितलं? मामांकडनं आगाशीला मामा राहतात. त्याने सांगितलं मुलगी बरी आहे. हा, पण कशी आहे? खरंच बरी आहे? मुलगी बरी. आता इतकी वर्ष 32 वर्ष झाली. बरं बरं. पण का हो असं काय, म्हणजे 32 वर्षात काय कुठला प्रसंग असा सांगाल ज्याच्यामध्ये अशी सिच्युएशन आली होती आणि मग त्यांनी एखादी अशी गोष्ट, एखादी घटना सांगू शकाल का की पत्नीने अगदी कॉन्फिडेंटली तुमच्या बरोबर उभ्या राहिल्या? जेव्हा माझे वडील गेले, आई गेली, आणि आता भाऊ पण 1 महिना झालाय, भाऊ पण गेला. नेहमी दुःखात ती आहेत माझ्याबरोबर. हो. मग तुम्हाला म्हणजे तुमचं लग्न जमलं तेव्हा स्वभाव आणि आताचा स्वभाव काय बदलला का? नाही, काही नाही. काय नाही. मग इतक्या वर्षात काही बदल नाही झाला? नाही. काय फरक नाही. कसा आहे स्वभाव त्यांचा? काय नाही, थोडा तिरसट आहे, पण बाकी सगळ्यांना सांभाळून घेण्याची त्यांची हे असल्यामुळे आजपर्यंत. नाही नाही, तिरसट म्हणजे काय मला कळलं नाही. तिरसट म्हणजे लगेच त्यांना राग येतो.
पटकन पटकन. का हो? मनासारखं काही नाही झालं की राग येतोच ना. मग कसे रिॲक्ट होता तुम्ही? काय नाही, थोड्या वेळाने मी शांत होतो, एकदम पहिल्यांदा भडकतो, नंतर मग शांत होतो एकदम. बरं तुमचं लग्न कसं जमलं? आमचं लग्न अरेंज मॅरेज. किती वर्ष झाली? 6 महिने आता पूर्ण होतील. कुठे बघितलं एकमेकांना? आम्ही एकमेकांना पहिले फोटोतच पाहिलं फोटो आणि मग नंतर आणि नंतर त्याच्यानंतर मग हॉलमध्ये नावं वगैरे बघितली. नंतर मग मी यांना बघायला यांच्या घरी आले होते. तुम्ही ह्यांना बघायला आलात? कुठे? इथे? घरी तुमचं माहेर कुठलं? पार्ल्याचं. आता मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आहे सुनबाईंसाठी. तुमचा कोणता शृंगार सासूबाईंना खटकतो? कोणता शृंगार म्हणजे त्यांची अशी इच्छा असते की मी टिकली मोठी लावावी, टिकली मोठी लावावी. हा, पण माझ्याकडनं टिकली लहान लावली जाते, ती गोष्ट त्यांना खटकते. काय बरोबर उत्तर दिलेलं आहे. का हो, तुमचं काय म्हणणं आहे? ठसठशीत लावावी. हं? दिसेल असं तरी लावावं ना, सौभाग्याचं लेणं आहे ते. एक गुण तर तुम्हाला मिळाला. तुम्ही लग्न होऊन आल्यानंतर सासूबाईंच्या स्वभावात कोणता बदल झाला असं सासूबाईंना वाटतं? मला वाटतं त्यांना सासू होणं ही त्यांची इच्छा पूर्ण झाली असंच वाटतं. चूक. काय हो, कोणता बदल झाला? मी लवकर डिसिजन घ्यायची रागाने. अच्छा, तुम्ही रागवायचा पूर्वी? नाही म्हणजे जरासा राग यायचा मला, पण आता तिच्यामुळे मी एक शिकले की शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्यायचा. वा, सॉलिड बदल केला तुम्ही 6 महिन्यात. सासूबाईंसाठी पुढचा प्रश्न. सुनबाईंच्या मते तिने चपात्यांचा कोणता जागतिक विक्रम केला आहे? नाही, सगळे ऑस्ट्रेलिया वगैरे सगळे आम्ही जेवढे नकाशे बघितले नाहीत तेवढे त्याचं दर्शन तिने नक्की घडवलं. काय बघा, हल्लीच्या सुना सासूबाईंना परदेशात नेण्यापेक्षा इथेच जग दाखवत आहेत पिठाच्या सहाय्याने. हा, पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. तुमचा कोणता गुण तुमच्या मुलात अगदी जसाच्या तसा उतरलाय असं सुनबाईंना वाटतं? नाही, मला तसं काही जाणवलं नाहीये. तुम्हाला अजून जाणवलं नाही? नाही. बरं झालं नाही जाणवलं. यांना विचारूया. काय हो, कोणता गुण? सासूबाईंकडे जो समजूतदारपणा येतो म्हणजे मिस्टरांमध्ये पण येतो. मी समजून घेण्याची वृत्ती, एखाद्याला सपोर्ट करणं. सासरे बुवा, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. मग तुमची कोणती मदत तुमच्या पत्नीला महागात पडते? घाईघाईने काही काम केलं तर. थांबा, यांच्याकडनं ऐकूया. काय हो? काय नाही, नेहमी दूध तापत ठेवतात हा. बारीक, आणि बाहेर फेऱ्या घालत बसतात, तोवर त्याचं भजवून जातो, आणि गॅस खाली सगळं ते दूध ते निस्तरपट्टी मला करायला लागतं. अंधेरीतलं हे असं ठिकाण आहे जिथे दुधाची भजी केली जातात. हे या जगात कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. जगातले सगळे नकाशे आपण इकडे बघितले तर सासरे बुवांना दूध तापवायला ठेवलं की त्या दुधाचं भज होतं. पुढचा प्रश्न मुलासाठी. रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान तुमच्या अंगात कोणता पक्षी संचारतो असं तुमच्या पत्नीला वाटतं? अरे, हे घर आहे का अभयारण्य आहे? सकाळची आठवण आल्यामुळे मला कोंबडा संचारतो माझ्यामध्ये. रात्री 10:30ला हो. कोंबडा संचारतो म्हणजे काय? हे नवीनच आहे. म्हणजे उत्तर बरोबर आहे, पण हे काय म्हणजे कोंबडा संचारतो म्हणजे कसं की सकाळचं म्हणजे पहाटे किती वाजता उठायचं याच्यासाठी आम्ही अलार्म लावतो. बरं, मोबाईल फोनमध्ये जी कोंबड्याची हे आहे ना रिंगटोन, ती मला आवडते. हा, त्यामुळे मग तसं करतो. मग म्हणजे रात्री 10:30ला कोंबडा हरवतो. हरवतो माझा. म्हणजे काय करतात सांगा जरा, दाखवा आम्हाला. डेमॉन्स्ट्रेशन पाहिजे. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे कोंबड्याची सुरुवात होते पाठीपासून. पाठीपासून हा. म्हणजे काय करता? अरे देवा, म्हणजे काय करता सांगा. हे आता कोंबडा म्हटलं की सुरुवात अशी करतो. हे रात्री 10:30 वाजता घरात करता. आजूबाजूचे रोज रात्री नारळ ठेवतात हल्ली, कारण वेगवेगळे आवाज येतात त्यांच्या घरातून. म्हणजे असं तुम्ही रोज रात्री करता? कधी कधी आठवण आली तर करतो. तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या. बाप रे. घेऊया काही क्षणांची विश्रांती, पण विश्रांती घेण्यापूर्वी तो आवाज परत एकदा. चला झोपा. हळूहळू तुमची पोल्ट्री हो, ही शुभेच्छा. नमस्कार नमस्कार नमस्कार. पण आता मी एक विषय देणार आहे चर्चेचा, आणि मग या विषयावरती बघायचंय कोण कोणाची कशी मतं व्यक्त करतं. विषय सोपा आहे की सौभाग्याचं लेणं, एक कुंकू म्हणा किंवा मंगळसूत्र, हे ठसठशीत असावं का? ते समोरच्याला दिसलंच पाहिजे का? काय नाही, दिसायला पाहिजे. मग हिंदू असल्याचं प्रतीक काय आहे? तुमचं काय म्हणणं आहे?
माझं असं म्हणणं आहे की सौभाग्याचं लेणे म्हणजे ते मंगळसूत्र असेल किंवा टिकली असेल ते लावलं पाहिजे, पण मग ते छोटं असलं तरी चालेल, पण महत्त्व या गोष्टीला आहे की ती संस्कृती जपली जाते आणि ते लावले जाते. मग ते मोठंच असायला हवं असं मला नाही वाटत. तुमचं काय म्हणणं आहे? ठसठशीत असावं. हो हा हो. काय दरार आहे तुमचा घरात? हा ठसठशीत असावं. तुमचं काय म्हणणं आहे? मीडियम असावं पहिली गोष्ट. एकदम लांब पण नको, एकदम छोटं पण नको. हे बघा तुम्ही ना खिशावर सांगताय. लांब केलं का 4 तोळे वाढले, असलं नाही विचारत आहे मी तुम्हाला. सौभाग्याचं लेणं हे ठसठशीत असावं का? पाहिजे तर रुमाल घ्या का? असावं, पण ठसठशीतची गरज नाही. असावं म्हणजे ठसठशीत नसावं असं स्पष्ट का नाही बोलत तुम्ही? हा आईच्या बाजूने बसलेत ना. आम्ही आता दुसरीकडे बसलोय. नाही नाही बसलेत दुसरीकडे, पण बोलताय तिकडनंच. ही मुलगी का तुमची? हो, ही मुलगी. आपलं काय म्हणणं आहे? पण शोभायला असं दिसायला पाहिजे. ठसठशीत ठसठशीत असतं. असावं पण शोभायला पाहिजे ना. मग आपलं का नाही ते ठसठशीत आहे आता? तुमचं काय म्हणणं आहे? नसावं. हा ठसठशीत नसावं. आपलं काय म्हणणं आहे? ठसठशीत असावं. बर तुमचं काय म्हणणं आहे? हा काय ठसठशीत हसावं म्हणतायत त्या आणि हसतायत. आजी तुमचं काय म्हणणं आहे? ठसठशीत असावं. असावं ठसठशीत. आई तुमचं काय म्हणणं आहे? मी आत्ताच्या नवीन पिढीशी सहमत आहे. काय? हे कुंकू दिन त्यांच्या मर्जीप्रमाणे नावं पण लावावं. चला तिकडे बाकी काय? ठसठशीत असावं. ठसठशीत असावं. तिकडे पाठी बघूया काय म्हणतायत. असावं हा पण ड्रेसवर छोटं आणि साडीवर मोठं असावं. सोयीने असावं, पण ते समोरच्याला दिसणार नसावं. म्हणजे साडीवर मोठं असावं आणि मग ड्रेस घातला की ते छोटं असावं. काय रे देवा तरी. आणि जीन्सचे पॅन्ट आणि टी शर्ट घातला की नसावं. हे बघा बोलल्या. तुझं काय म्हणणं आहे? नवीन पिढी नसावं म्हणजे कपाळात नसावं. ठसठशीत नसावं, पण आजकालची पिढी जीन्स पॅन्ट घालते तर याच्यावर आता कुंकू बस काय सूट नाही करणार ते. सूट नाही करणार. थांबा 1 मिनिट, नवीन विषय आहे. तुमचं काय म्हणणं आहे? जीन्स पॅन्ट घालणाऱ्या सुनांनी कुंकू लावावं की लावू नये? लावायलाच पाहिजे. ती पण फॅशन आहे. हो. वा वा व्हेरी गुड. तेव्हा आता ती मतं कागदावर उमटवण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यांची मतं तर इथे आलेली आहेत. आणि आता मी या सगळ्यांना प्रश्न विचारणार. पहिला प्रश्न, पाण्याचा बर्फ करायची ताकद कोणाकडे आहे? या दोघींपैकी म्हणजे सूनबाई आणि सासूबाई त्यांच्यामध्ये पाण्याचा बर्फ करण्याची ताकद म्हणजे एवढं थंड कोण आहे? सूनबाई की सासूबाई? सांगा. हा सासूबाईंना. हरवलेली वस्तू पटकन कोणाला सापडेल? सासूबाई की सूनबाई? सासूबाईंना सापडेल. आई आपली सुनेचा झेंडा मुलीच्या बाजूने रोवून उभी आहे. कोणाच्या बँकेत दागिने बिनधास्तपणे ठेवा? चला हा गुण मिळाला सासूबाईंना. पुढचा प्रश्न, मुलाला कोणाच्या रागदारीत गायला आवडेल? म्हणजे या दोघींपैकी कोणाच्या सुरात सूर मिसळेल मुलगा? सासू. सगळ्यांनी असं पकडूनच ठेवलाय. आणि आजची पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? बघूया, समोरच खेळ होणार आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे सासू, पण आजपर्यंत हे अंदाज नेहमी चुकलेले आहेत. काही वेळा तिकडे ठरणार. सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत. सासूबाईंचे गुण आहेत 7, सूनबाईंचे गुण आहेत 2. पहिलीच सुरुवात सासूबाईंपासून झाली आहे. फिक्सिंग झालंय इकडे. 1 10 हे आईचं असणार. 11 12 13 14 15 4 16 5
ते टिकल्या मागवा मुलीसाठी लगेच. 21. हे आहे बाबांचं मत आणि हे आहे मुलाचं मत. बोलला एक आणि केलं एक. किती झाले? आणि आजच्या या चर्चेमध्ये विजयी झालेला गट आहे सासू गट. अभिनंदन. थोडक्यात आज जो निर्णय झाला तो आपण सगळ्यांनी बघितला की टिकली ही ठसठशीत असावी. हा, आणि त्यामुळे आजीला कळलं आता काय होणार आहे. आणि या ठिकाणी या टिकल्याही आलेल्या आहेत. तेव्हा मुलीपासूनच सुरुवात करूया त्यांच्या. सुनेला एक नियम, मग मुलीला का नको? पण छान दिसते. बघा, अरे खरंच आई बघा. महत्वाची गोष्ट यामध्ये ती टिकली लहान असावी का टिकली मोठी असावी यापेक्षा सासूबाईंचं जे म्हणणं आहे ना, ती टिकली ठसठशीत असावी किंवा कुंकू हे ठसठशीत असावं. म्हणजे आपल्या संस्कारांचं, संस्कृतीचं प्रतीक आहे असं ते मानलं जातं. बदलत्या काळाप्रमाणे सुनेने जर काही बदल केले तर ते सुद्धा इतक्याच ठसठशीतपणे सासूबाईंनी स्वीकारण्याची आता वेळ येऊन ठेपलेली आहे. कारण मन ठसठशीत असावं, संस्कार ठसठशीत असावेत, हे सुद्धा महत्वाचं आहे. आजचा जिंकलेला गट आहे तो सासू गट. ही लक्ष्मी सासूबाईंसाठी. अभिनंदन. ही गोड भेटवस्तू सासू गटासाठी. अभिनंदन. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणी. पैठणीचा खेळ सासूबाई आणि सूनबाई यांच्यामध्ये. कोण जिंकणार पैठणी आत्ता ठरणार. खेळ सोपा आहे. 2 रंगाचं पाणी आहे. सूनबाईंकडे एक बाटली असणार, एक सासूबाईंकडे. एक लक्षात ठेवा, एका बाटलीतलं पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये भरायचं. मग दुसरी बाटली घेऊन त्या बाटलीने तिसरी बाटली भरायची. मग त्या भरलेल्या बाटलीतून शेवटच्या या चौथ्या बाटलीत पाणी भरायचं. लक्षात ठेवा, हा खेळ जर दोन्ही बाटल्या बरोबरीत असतील तर ज्यांनी आधी पूर्ण केला त्या जिंकणार. नाहीतर या दोघींपैकी ज्यांची बाटली जास्त पाण्याने भरलेली असेल त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. सावकाश. शेवटच्या क्षणी काही होऊ शकतं. सासूबाईंनी मात्र पाणी जपत जपत खेळ पूर्ण केला. सूनबाईंनी बरंचसं पाणी खरं तर त्या बाटल्यांमध्येच ठेवलं. निकाल आपल्या समोर. या खेळामध्ये आज उत्तम साथ दिली सासरेबुवांनी. सासरेबुवांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. ही भेटवस्तू मुलासाठी. धन्यवाद. उपविजेता ठरल्या सूनबाई. सूनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.